विविध उपक्रमांतून यावर्षी चर्चेत असणारं श्री साईबाबा महाविद्यालयानं यावेळी निर्भय कन्या अभियान राबवून मुलींच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण पाऊल घेतलं। साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आणि संस्थानचे पोलीस उपअधीक्षक आनंद भुईटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वंदना सोनुने यांनी केले महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन। प्राचार्य विकास शिवगजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास 107 विद्यार्थिनींचा सहभाग होता। साईबाबा महाविद्यालयातील कार्यरत सर्वांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा होता। वंदना सोनुने यांनी विविध कायद्यांच्या बाबतीत विद्यार्थिनींना जागरूक केलं। पाहुयात निर्भय कन्या अभियान या स्पेशल रिपोर्टमध्ये महाप्रक्षेपण। महिला सक्षमीकरणासाठीच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुनीता वडितके यांनी केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका सोनाली हरदास यांनी केले। शिवाजी ढोकणे यांनी व्यक्त केले आभार। सदरच्या कार्यक्रमास अधीक्षक राजेंद्र कोते, दिनेश कानडे, मनोज बकरे यांच्यासह प्रशांत शेळके, प्राध्यापिका शीतल धरम, डॉक्टर योगिता गायकवाड तसेच प्राध्यापिका सोनाली पवार, अमोल कचरे, किशोर शेळके, दीपक पटारे, आशिष धोकटे, गणेश भांड, प्राध्यापक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। निर्भय कन्या अभियान या कार्यक्रमामध्ये 107 विद्यार्थिनींचा सहभाग होता। खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होण्यासाठी ज्या सर्व कायद्यांचं ज्ञान असणं आपल्याला आवश्यक आहे, असं सर्व ज्ञान आज या ठिकाणी वंदना सोनुने यांनी विद्यार्थिनींना करून दिलेलं आहे। वाढ तुझ्या कष्टाचा प्रत्येक क्षणाला होऊ दे। अशक्य ही शक्य आहे, अशक्य ही शक्य आहे असं म्हणणे इतका गर्व तुझ्या बुद्धीच्या मीपणाला होऊ दे, गर्व तुझ्या बुद्धीच्या मीपणाला होऊ दे। वंदना सोनुने यांचं मार्गदर्शन महिला सक्षमीकरणामध्ये महत्त्वाचा टप्पा ठरणार यात शंकाच नाही। अजिंक्य देव गायकवाड, महाप्रक्षेपण, शिर्डी।